गुड मॉर्निंग. आज आपण या व्हिडिओ ॲडजस्टमेंट ऑफ ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲक्युम्युलेटेड म्हणजे काय, तर साठत आलेला जेव्हा न्यू पार्टनर्स फर्ममध्ये आलेला असतो, त्या न्यू पार्टनर्स फर्ममध्ये येण्याच्या आधी आपल्या फर्ममध्ये काही प्रॉफिट्स असतात, जनरल रिझर्व्स असतात, त्यानंतर अनडिस्ट्रीब्युटेड लॉसेस असतात, अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट असतात. मग हे प्रॉफिट काय केले असतात, तर हे प्रॉफिट जे आहेत किंवा लॉसेस आहेत किंवा आणखीन काही तुमचे रिझर्व्ह फंड वगैरे आहेत ते ट्रान्सफर आपल्याला करावे लागतात. बघा इथं काय लिहिलं आहे, ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट इज द प्रॉफिट अर्न बाय द ओल्ड पार्टनर्स बिफोर ॲडमिटिंग द न्यू पार्टनर्स दॅट मे बी इन द फॉर्म ऑफ अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट. रिझर्व्ह फंड्स काय काय आपल्याला इथं काय करायचं आहेत बघा, त्यांनी काय काय सांगितलेले आहेत आपल्याला, तर अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट्स, रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह, वर्क्समॅन कॉम्पेन्सेशन फंड, जॉईंट पॉलिसी रिझर्व्ह, हे जे काही जर आपल्याला बॅलन्स शीट ओल्ड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीज साईडला दिसत असेल तर आपल्याला हे काय करावं लागणार आहे, ओल्ड पार्टनर्समध्ये आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करावं लागणार आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले दीज रिझर्व्स आर ऑन द लॅबिलिटीज साईड ऑफ बॅलन्स शीट. बघा ते कुठं दिसतात आपल्याला, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीज साईडला दिसत असतात. देअर फॉर ट्रान्सफर टू, त्यामुळे आपल्याला ते ट्रान्सफर क्रेडिट साईडला पार्टनर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला, ट्रान्सफर टू क्रेडिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला करायचे आहेत. मग ते कसे होतात, तर त्याची जर्नल एंट्री, एनी टाईप्स ऑफ रिझर्व्ह ऑर ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट्स अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट असू दे, त्यानंतर तुम्हाला सांगते रिझर्व्ह फंड असू दे, तो आपल्याला तिथं जाऊन डिस्ट्रीब्यूट करावा लागतो. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे की ॲक्युम्युलेटेड लॉस इज द लॉसेस sustained by the old partners before admitting new partners. It's undistributed loss. एखादा जर लॉस आपल्याला झालेला असेल आणि तो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीज साईडला आपल्याला तिथं दिसत असेल, तो अनडिस्ट्रीब्युटेड लॉससुद्धा आपल्याला काय करावा लागतो, इज ॲपियर ऑन द असेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. बघा तो कुठं दिसतो, तर आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साईडला दिसतो. जो प्रॉफिट आपल्याला आहे तो कुठं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीजला, तर लॉस जो आहे तो बॅलन्स शीटच्या असेटला आपल्याला काय होत असतो, तिथं दिसत असतो. त्यामुळं तो आपल्याला ट्रान्सफर कुठं करायचा, ऑन द डेबिट साईड ऑफ द पार्टनर्स करंट कॅपिटल अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट बॅलन्स इज अ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. मग हे कुठं जाणार आहे, तर पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंट डेबिट टू ॲक्युम्युलेटेड लॉस, हा पण इथं ट्रान्सफर करणार आहोत डेबिट साईडला. आणि जे लॅबिलिटीज साईडला दिसतात ते सगळे कुठं करणार आहोत, क्रेडिटला, पार्टनर्सच्या क्रेडिट अकाउंट, पार्टनर्स करंट कॅपिटलच्या क्रेडिट अकाउंटला आपण तिथं करणार आहोत. त्यानंतर पुढं काय सांगितलं त्यांनी, ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल्स. समटाईम्स कॅपिटल्स ऑफ ऑल पार्टनर्स आर टू बी ॲडजस्टेड इन द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. आपण जे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये ते ॲडजस्ट करत असतो. अँड द ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर्स, आणि जेव्हा न्यू पार्टनर्स आपल्या कडे येतो तेव्हा द कॅपिटल ऑफ द पार्टनर्स मे बी ॲडजस्टेड इन एनी वन ऑफ द फॉलोइंग वेज. कोणत्या तरी खाली आपल्याला 2-3 काय दिलेले आहेत, वेज दिलेले आहेत, टाईप्स दिलेले आहेत, त्यानुसार आपण करणार आहे. बघा सगळ्यात पहिल्यांदा त्याने एक्झाम्पल दिलेलं आहे की कॅपिटल ऑफ ओल्ड पार्टनर्स मे बी ॲडजस्टेड ऑन द बेसिस ऑफ कॅपिटल ऑफ द न्यू पार्टनर्स इन द केस. बघा कॅपिटल आहे ओल्ड पार्टनर्सचा आणि ते आपल्याला काय करायचं आहे, ॲडजस्ट करायचं आहे ऑन बेसिस ऑफ कॅपिटल ऑफ जो काही न्यू पार्टनर्सचं कॅपिटल येणार आहे त्याच्या बेसिसवर आपल्याला ते काय करायचं आहे, ॲडजस्ट करायचं आहे. अशा वेळेला काय करायचं आहे आपल्याला, तर टोटल कॅपिटल इज इक्वल टू न्यू पार्टनर्स कॅपिटल मल्टिप्लाइड बाय
रिसिपोशल ऑफ हिज PSR म्हणजे प्रॉफिट शेअरिंग रेशो जो आहे तो आपल्याला तिथं काय करायचा आहे, तिथं डिस्ट्रीब्यूट आपल्याला तिथं करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, झेड इज ॲडमिटेड इन द फर्म विथ 1/5 शेअर ऑफ द प्रॉफिट of the Z firm Z contributed rupees 50,000 as his capital. X and Y, the other two partners, were sharing profit ratio 2:3. Then the required capital of X and Y should be calculated as follows. त्यानुसार आपल्याला हे फॉलोइंग करायचं आहे. काय सांगितलं त्यांनी, एक्सचा शेअर किती आहे 2/5. आता हे 2/5 कुठनं आलेलं आहे तर 2 + 3 = काय झालेलं आहे तर 5 झालेलं आहे. मग हे 5 आपल्याला इथं घेतलं आहे 2/5 अँड 3/5 2/5 अँड 3/5 2/5 मल्टिप्लाइड बाय 1 - 1/5. आता 1 - 1/5 का घेतलेलं आहे तर आपल्याला बॅलन्स ऑफ 1 काढायचं आहे. बॅलन्स ऑफ 1 आपण बघितलं की 1 मायनस इथं काय केलेलं आहे आपण 1/5 केलेलं आहे, बरोबर आहे. मग 1 - 1/5 झालं आहे तर इथं काय आलेलं आहे, इथं क्रॉस्ड मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. क्रॉस्ड मल्टिप्लिकेशन काय झालेलं आहे 5/5 येणार आहे. 5/5 क्रॉस्ड मल्टिप्लिकेशन आपल्याला तिथं करून 1/5 म्हणजे 4/5 आपला तिथं शेअर्स येणार आहे. 2/5 बघा इथून डायरेक्ट आपण 5 - 1 जरी इथं आपल्याला केलं तरी आपल्याला ते उत्तर येतं. 5 - म्हणजे बॅलन्स ऑफ 1 आपला किती येलं आहे 4/5 इतका आपला बॅलन्स ऑफ 1 आलेला आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय झालं बघा, त्यांनी काय सांगितलं की वायचा जो शेअर्स आहे आपला तो किती आलेला आहे तर वायचा शेअर्स जो आहे आपला तो एक्सचा शेअर्स 8/25 आला आहे आणि वायचा शेअर्स 12/25 आलेला. तर झेड्सचा काय आहे 1/5 म्हणजे बॅलन्स ऑफ 1 जो आपण आहे सो न्यू रेशो जो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे त्याचनुसार आपल्याला हे काय करायचं आहे बॅलन्सचं काढायचं आहे. त्यानंतर कॅल्क्युलेटेड ऑफ न्यू कॅपिटल जेव्हा आपण तयार करतो तेव्हासुद्धा आपल्याला काय येणार आहे इफ झेड कॅपिटल शेअर्स इज 50,000 देन द टोटल कॅपिटल ऑफ द फर्म हॅज बीन 50,000 मल्टिप्लाइड बाय 5/1 = 2,50,000. मग एक्सचा शेअर्स काय येणार आहे 8/12 5 म्हणजे 8/12 मग यांची काय करायची आपल्याला इथे बेरीज करायची आहे. ती जर आपण बेरीज यांची केली तर ती किती येते 25 येते. मग तो आपला छेद आलेला आहे इथं. मग 2,50,000 मल्टिप्लाइड बाय 8/5 अँड 12/5 म्हणजे आपला एक्सला 80,000 आणि वायला 1,20,000 आपल्याला तिथे ॲडजस्टमेंट करून घ्यावं लागेल. नेक्स्ट काय सांगितलेलं कॅपिटल ऑफ न्यू पार्टनर्स मे बी determined on the basis of total capital of the old partners. In this case, new partners is required to bring his shares of capital is proportion to total capital of the partners. It is calculated as follow. म्हणजे त्यांनी जर सांगितलं की जो कॅपिटल आहे न्यू पार्टनर्सचं कॅपिटल आहे त्याचा जो बेसिस आहे ते जे काही टोटल कॅपिटल आहे ते ओल्ड पार्टनर्स तेव्हा न्यू पार्टनर्स जेव्हा येतो तेव्हा आपल्याला ते करावं लागतं. मग इथं काय सांगितलं त्यांनी आफ्टर मेकिंग ऑल ॲडजस्टमेंट ज्या आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्यानंतर गुडविल रिझर्व ॲक्युमुलेटेड प्रॉफिट लॉस
revaluation, profit loss, etc. The capital of P and Q are 60,000 and 48,000. The profit and losses are shared by P and Q in ratio 3:2 respectively. R is admitted and is to given 1/4 share of profit. He has to bring in capital representing his shares with the explain as under. मग हे आपल्याला इथं एक्सप्लेन केलेलं आहे की पी आणि क्यू हा आहेत आणि त्याच्यामध्ये आर हा नवीन पार्टनर्स झालेला आहे. त्यांचा ओल्ड रेशो 3:2 आहे. त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे बघा. आर गेट्स 1/4 shares. So 4th minus 1 is equal to 3/4 shares is left for P and Q. म्हणजे जर आरला 1/4 एक पूर्ण हिश्श्यातला जर 1/4 हा जर आपण आरला दिला तर शिल्लक रिमेन्स किती राहतो 1/3/4 हा काय राहतो रिमेन्स राहतो. मग त्यानुसार काय झालेलं आहे तर क्यूला 1,08,000 म्हणजे 1,08,000 रिप्रेझेंट 3/4 शेअर. दस टोटल कॅपिटल शुड बी 1,08,000 मल्टिप्लाइड बाय 4/3 is equal to 1,44,000. Therefore R should bring 36,000 rupees and जो तुमचा आरचा आहे तो काय होणार आहे 1,44,000 मल्टिप्लाइड बाय 1/4 इथं होणार आहे. त्यानुसार इथं आपल्याला कॅपिटल काय करून घ्यावं लागणार ॲडजस्टमेंट. आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या proportion capital of the partners are recorded in capital accounts. Thus the difference is adjustment normally through cash, bank, current, loan accounts. Difference between the actual capital and proportion capital can be shown by the passing following entries. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या खालच्या एंट्री करायला. जर तुमचं कॅपिटल हे सरप्लस असेल कॅपिटल काय आहे तुमचं इथं सरप्लस आहे असं तुम्हाला वाटतंय तेव्हा कॅपिटल जेव्हा तुमचं सरप्लस असेल तेव्हा कन्सर्न पार्टनर्स म्हणजे ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टू कॅश ऑर बँक अकाउंट. त्यानंतर जर तुमचं डेफिसिट असेल म्हणजे कॅपिटल हे कमी होत असेल तर कॅश अकाउंट और बँक अकाउंट डेबिट टू ह्या शेवटच्या ज्या एंट्री आहेत आपल्या ॲडजस्टमेंटच्या त्या तुम्हाला कराव्या लागतात.